नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. वैजापूर पंचायत समिती येथे महाराष्ट्र शासनाने चालू केलेली लाडकी बहीण योजना बंद झालेल्या बहिणींचा पंचायत समिती येथे आक्रोश. आमच्या प्रतिनिधी त्यांच्याशी केलेले बातचीत कार्यालयामध्ये चालू केलेले आहे. तर प्रत्यक्ष आपण त्या महिलांशी चर्चा करूया. काय आहे मॅटर? आम्हाला मेसेज आला होता तर लाडकी बहीण योजनेचे इथं केवायसी चालू झालेली आहे म्हणून पंचायत समितीला. आम्ही इथं आलो तर ते म्हणे इथं काहीच नाही म्हणे. कशावर बघितलं तुम्ही? आम्ही मोबाईलवर आला. त्याच्यावर ना कोणाची सही आहे ना मोबाईल नंबर आहे त्यांना काहीच. हा मेसेज आहे. दाखवा, मी वाचून दाखवते ना. दिसतंय का? हा मेसेज आहे. मग हे लोक आमची मजा घेतात. आम्हाला कशासाठी इथं बोलवतं तेच आम्हाला नेमकं माहित नाही. आता तुमचं म्हणणं काय? आम्ही खर्च करून इथपर्यंत येतो. तुमचं म्हणणं मांडा थोडक्यात. आमचं म्हणणं असं एक तर केवायसी चालू करा किंवा नाहीतर मग ही लाडकी बहीण योजनाच बंद करून टाका. पूर्ण टोटल बंद करून टाका. कारण कोणालाच भेट 100% मधून फक्त 25% महिलांना ही योजनेचा लाभ भेटतोय. बनवा बनवी काय असं वाटतं? आम्हाला बनवाबनवीच वाटते. कारण मी स्वतः फक्त 5च हप्ते उचलले आणि आता महागाई एवढी वाढवून ठेवली की 1,500 रुपये पण आमच्या काहीच फायद्यात नाही भेटले तरी चालत, पण सगळ्यासाठी ही योजनाच बंद झाली पाहिजे मला असं वाटतंय. पाऊस नाही, पाणी नाही, कारण महागाई एवढी मोठी कर्ज महिला महागाई बंद झाली पाहिजे. महागाई पण बंद झाली पाहिजे. महागाई खूप झाली असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर आहे. 100 रुपयापर्यंत 4-5 महिन्यापासून लाडकी बहीण योजना आलीच नाही आम्हाला. काही बायांना भेटत, ती काहीला भेटत. पण कुठून आले आपण? आम्ही सवंगावरून आलो. सवंगाव. हा. अजून कोणी? पुढे मी नगीना पिंपळगाव, अश्विनी सावंत. मला बी जानेवारीपासून बंद पडलेली माझे पैसे लाडक्या बहिणीचे. आतापर्यंत किती आले काय? आतापर्यंत 2 वर्षापूर्वीचे आले. ह्या चालू वर्षापासून 2024 पासून आलेली. आणि आम्हाला पैसे बनले 12 महिने त्याचे पैसे बंद. केवायसी काय म्हणतात ते केलंय का तुम्ही? आम्ही 2 वर्ष तरी आमचे पैसे बंद आहे. आपण बघत आहेत या लेडीजने केवायसी केलेली असून देखील यांना वारंवार चक्रा मारायला लावल्या आहेत. तर नक्की काय आहे प्रशासनाने ते डिक्लेअर करावं, जेणेकरून या महिलांचे कामधंदे सोडून चक्रा मारायचं काम होणार नाही. प्रशासनाने याची काळजी घ्यावी. आमचे वाले डिसेंबर पासून हप्ते बंद आहे. आम्ही नुसते केवायसी साठी इथपर्यंत येतो, वापस जातो. ते नुसते मोबाईलवर दाखवते केवायसी चालू आहे, पण केवायसी काही चालू राहत नाही. आम्ही घरचे कामधंदे सोडून इथे येऊन बसतो. वैजापूरला चालू करा केवायसी. संभाजीनगर वरून संभाजीनगरला बी याच्यात बरेचशा महिला आहेत. दोनदा जाऊन आले तिथं न्याय नाही भेटला तुम्हाला? भेटला. मला म्हणे केवायसी आता महिन्यामध्ये चालू होईल, मग तुम्ही केवायसी करा, मग तुमचा पगार चालू. असं 12 महिन्यापासून मला नाही. संभाजीनगरला चक्रा मारल्या, त्याच्यानंतर इकडे कळलं. शासनाने अजून केवायसी चालू केलेली नाही, पण या महिलांना इथं पंचायत समितीमध्ये वारंवार चक्रा मारतायत. जो काही निर्णय असेल शासनाचा तो प्रशासनाने काय म्हणत कळवावे. यांना नोटीस लावा इथं पंचायत समितीला का कुठं चालू करताय म्हणून. असं बातमी टाकू नका त्यांना. म्हणा ज्या लोकांना 4-4-5-5 एकर शेती त्यांना डबल पगार येतोय. आणि गरीबाला काय करायचं? गरीबाला काय करायचं? गरीब कृपा घेऊन नाही शेतामध्ये कामाला जातो. त्याला काय करायचं? आणि गरीबांना कुठे जायचं तक्रार घेऊन?
जर तुम्हाला बंद करायचं सारे सारे तर मग चालू का सकाळची चालू केलं तर ते बी वैजापूर मध्ये चालू करा पंचायत समितीमध्येच पाहिजे, जेणेकरून सोयीच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये यांचं लेडीजचं म्हणणं आहे. तर प्रशासनाने केवायसी साठी इथंच महिला बाल कल्याण मध्ये खिडकी खोलून द्यावी अशी यांची विनंती. नाही ते काय नाही म्हणून फक्त आणि काय म्हणे